दरम्यान पैठणमध्ये आजपासून संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात नाथषष्ठी महोत्सवाला प्रारंभ झालाय। आलो नाथा तुझ्या घरी भानुदास एकनाथ नाममुखी ठेव आनंदी सदा म्हणत राज्यभरातील वारकरी दिंड्या पताका घेऊन पैठणमध्ये पोहोचल्या। अगदी आनंद उत्सवाचं वातावरण इथे पाहायला मिळत आहे। पैठण नगरी भानुदास एकनाथाच्या गजरानं दुमदुमून गेली आहे। 700 पेक्षा जास्त पायी दिंड्या पैठण नगरीत पोहोचल्यात। गोदावरी नदीचा वाळवंट, प्रतिष्ठान कॉलेज परिसर, विविध मठ, उद्यान परिसर आदी ठिकाणी दिंड्या विसावल्या। दरम्यान पैठणमध्ये त्याचबरोबर नाथषष्ठी महोत्सवाला आमचे प्रतिनिधी विजय चिडे तिथे पोहोचलेले आहेत। विजय चिडे, तिथला उत्साह काय आहे, वातावरण कशा प्रकारे आहे? आपण पाहतोय ही मंदिरातली दृश्य, जिथं नाथषष्ठी महोत्सवाला प्रारंभ झालेला आहे। विजय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते आपण नाथ मंदिरामध्ये आहे। या ठिकाणी जो आहे तो भाविकांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आणि भाविक जे आहे ते पहाटेपासून या ठिकाणी नाथ महाराजांच्या दर्शनासाठी जे आहे ते गर्दी करताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी रांगा ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अक्षरशः भाविक जे आहे ते आता दूरदूरून आल्याचे पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून भाविक जण जे आहे ते या ठिकाणी येत आहेत आणि दर्शनासाठी जे आहे ते मोठा उत्सव या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून देखील जो आहे तो मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तब्बल पैठण शहरामध्ये जर विचार केला तर 700 ते 800 पेक्षा अधिक दिंड्या ज्या आहेत त्या पैठणमध्ये दाखल झालेल्या भाविकांचा जो आहे तो मोठा उत्सव जो आहे तो यामध्ये आहेत। भाविक जे आहे ते पायी चलत या ठिकाणी आलेलं, काही जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून भाविक जण आहेत ते या ठिकाणी आल्याचे पाहायला मिळत आणि आपल्या सोबत बोलण्यासाठी काही भाविक देखील असणार आहेत। काय सांगाल, कुठून आलेत, कसा आनंद वाटतोय? नांदगाव शिंदेवरून अहमदनगर तालुका, जिल्हा अहमदनगर। आनंद वाटतोय? एकदम भारी वाटतं, फ्रेश मध्ये। काय वाटतं, कसं वाटतं? एकदम आनंद एकदम आनंद। जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहे ते भाविक आलेले आहेत आणि आनंद असल्याचं सांगत आहे। काय सांगाल, काय साकडे घातलं देवाकडे? काय नाही, काकडे देवाला सिद्धी राहून बघतो म्हणलं ओढवानी। काय नाथ महाराजाकडे काय मागितलं? नाथ महाराजाकडे येतात मागायचं काय नाही आपल्याला, जाऊ दे मागवायला। काय सांगाल, कधीपासून येतात, काय वाटतं? कधीपासून या ठिकाणी येतात, काय वाटतं? 12 वर्षापासून पायी 16 आहे चालतो आम्ही। नानखेळ, सावळेश्वर दिंडी नानखेळा, बदनापूर तालुका, जिल्हा जालना। देखील भाविक जे आहे ते आपल्या सोबत आहेत आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी असल्याचा पाहायला मिळत आहे। मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणच्या भक्तांमध्ये असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी जे आहे ते आता प्रशासन असेल जे आहे ते देखील या ठिकाणी काळजी घेत आहे। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील प्रशासन जे आहे ते पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर पाहिला नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये आहे, या ठिकाणी कीर्तन सोहळ्याचे देखील आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आहे आणि मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी असल्याचा भाविकांमध्ये पाहायला मिळत आहे। अक्षरशः 700 ते 800 पेक्षा अधिक दिंड्या ज्या आहेत त्या यामध्ये दाखल झालेल्या आहे आणि नाथसागर जो आहे, पैठण जो आहे तो आता दुमदुमण्याचा भाविकांच्या गरजाने आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि नाथसागर, नाथ तुझ्या अनुदार चरणी असं म्हणत जे आहे ते भाविक या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहे। अक्षरशः पहाटेपासून असेल किंवा कालपासून असेल या ठिकाणी जे आहे ते मोठी नागरिक जे आहे ते दाखल झालेले, लाखापेक्षा अधिक नागरिक जे आहेत ते यामध्ये सहभागी झालेले, नाथ महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी सहभागी झालेले। जनतेला सुखी ठेवा अशी प्रार्थना जी आहे ते आता भाविक या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। तर त्याचबरोबर आता पैठणचे आमदार विलास भुमरे यांची देखील या ठिकाणी त्यांनी सहकुटुंब जे आहे ते आता पूजा जी केलेली आहे। त्याचबरोबर जिल्हाधिकारी असतील दिलीप स्वामी यांनी देखील या ठिकाणी पूजा केलेली आहे। त्यामुळे आता नाथषष्ठीला जी आहे ती सुरुवात झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आता पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडून सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। जी, पाहायला गेलं तर विजय, 5 लाख वारकरी येणार असल्याचा दावा करण्यात येत होता आणि दुसरं म्हणजे नगरपालिकेकडून गेले काही दिवस याच नाथषष्ठी महोत्सवाची तयारी जोरदार सुरू होती। आता दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतील, त्याचबरोबर नाथांचं दर्शन घेण्यासाठी भाविक इथे पोहोचलेले आहेत। त्यांची काय सोय करण्यात आलेली आहे? दर्शन सुलभ व्हावं, लवकर व्हावं यासाठी VIP दर्शनाची रांग वेगळी आहे का, किंवा सर्वसामान्यांसाठी वेगळी रांग आहे का? काय चित्र आहे सध्या तिथलं?
चालत जायचं नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते सगळे रांग जे आहे ते नंबरशीर दर्शन घेत आहे. VIP वगैरे या ठिकाणी जे आहे ते बंद आहे. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर जिल्हाधिकारी असतील किंवा या असेल यांच्याकडून तो आहे तो मोठा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील इतर अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे. नाथ महाराजांच्या दर्शनासाठी जे आहे ते सगळे या ठिकाणी सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि आपल्यासोबत आता बोलण्यासाठी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जिल्हाधिकारी देखील आहेत. त्यांच्याशी बोलण्याचा आपण संपर्क करूयात. काही कसा बंदोबस्त ठेवलेला आहे ना, तुम्ही पूजा देखील या ठिकाणी केलेली आहे, काय वाटतं कसा उत्सव आहे? आज नाथषष्ठीनिमित्त पैठण नगरीमध्ये सर्वत्र आनंद आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांच्या दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. प्रशासनातर्फे आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत. नाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं नाथाचं आणि संतांचं साहित्य हे प्रत्येक मानवी जीवन सुखी करण्याकरता आहे. आणि या संत साहित्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी आम्ही प्रशासनामार्फत सुद्धा प्रयत्न करत आहोत. जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणची कसा आढावा आहे? तुम्ही मागील काही दिवसापासून या ठिकाणी सातत्याने आढावा घेत आहे. प्रशासनाचे म्हणजे भाविकांची गैरसोय होणार यासाठी कशी सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली? या नाथषष्ठीची तयारी मागच्या 2 महिन्यापासून सुरू होती. या ठिकाणी आम्ही 2 बैठका घेतलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण सर्व विभागाच्या बैठका घेऊन त्यांना वारकऱ्यांच्या सर्व सुविधेसाठी सूचना दिलेल्या होत्या. आमचे SDM असतील, तहसीलदार असतील, मुख्याधिकारी असतील यांच्या मार्फत पैठण नगरी आणि परिसरामध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आज सकाळी मी स्वतः एक फेरी घेतलेली आहे. अनेक वारकऱ्यांशी मी चर्चा केलेली आहे. सर्वांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. पूजा देखील तुम्ही केलं, कसा आनंद वाटला? नाथचरणी तुम्ही पूजा केलेली आहे सहकुटुंब पुरा. निश्चितपणे आनंददायी क्षण आहे. नाथांच्या पावलींची पादुकांची पूजा करायला मिळणं, दर्शन मिळणं, त्यांचा आशीर्वाद मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि प्रशासनामार्फत पैठण नगरीचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये करणं आणि इथले जे काही महोत्सव आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. पाहिलं गेलं होते जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी. प्रशासनाचं जे आहे ते या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांची सर्व सोयी जी आहे ती या ठिकाणी केली असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी भाविकांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जे नवीन अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी जे आहे ते मोठे बंदोबस्त जो आहे तो अधिकारी म्हणून या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेचे नुकतेच नवीन CO जे आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? पहिल्यांदा कालच तुमची नियुक्ती जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. आज नाथ महाराजांचे दर्शनही आले. आज या ठिकाणी नाथषष्ठीच्या अनुषंगाने मी इथे दर्शन घेतलेले आहे आणि चांगली सुरुवात झालेली आहे कार्यकालाची. आणि याच्या अनुषंगाने या परिसरात जे काही विषय आहे जिल्हा परिषद मार्फत काय काय इथे करता येईल आणि महिला बचत गटांना यामध्ये कशा प्रकारे संधी देता येईल याच्यावर आम्ही विचार करणार आहे. मंदिर समिती पण आम्ही भेटलेले आहे आणि मंदिरमध्ये काय काय विषय असेल त्याच्यासोबत सन्माननीय आमदार महोदयसोबत जे जिल्हाभराचे विषय आहेत ते पण डिस्कस झाले आणि एक चांगली सुरुवात झालेली आहे. त्याप्रमाणे आम्ही काम करू. जर पाहिलं गेलं तर जिल्हा परिषद देखील होते. त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे ते भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहे ते सकाळपासून रिद्धी लावून आहेत. रांगाने लावून जे आहे ते दर्शन या ठिकाणी घेत आहेत. तर नाथ महाराजांची चरणी जे आहे ते देखील होत आहेत. आपल्यासोबत अजून देखील भाविक आहेत. काय सांगाल, कुठून आले, कसा उत्सव आहे, काय आनंद वाटतो? आम्ही नाशिक जिल्ह्यामधून आलेलो आहोत. सिन्नर तालुका आमचा आहे आणि या सिन्नर तालुक्यामध्ये निराळे फत्तेपूर म्हणून गाव आहे. वारकरी संप्रदायाची जी संत मांदियाळी आहे त्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं आम्हाला ज्ञान मिळालं. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या रूपानं आम्हाला वैराग्य मिळालं. मुक्ताबाईंच्या रूपानं आम्हाला तेज मिळालं. आदी करून सकल संतांच्या रूपानं आम्हाला आमच्या मानवी जीवनाच्या संवर्धनाकरता विविध प्रकारची मूल्ये मिळाली. तसंच अतिशय जीवनामध्ये महत्त्वाचं असलेलं मूल्य, हे मूल्य म्हणजे शांती. आणि ही शांती आम्हाला ज्यांच्या रूपानं मिळाली ते श्रीमंत शांत दक्षिण काशी पीठाधीश्वर शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या रूपानं आम्हाला या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनाची या ठिकाणी संवर्धन व्हावं आणि म्हणून शांती हे मूल्य आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून आम्हाला अतिशय वारकरी संप्रदायाच्या करता आनंद होतो. तर नाथषष्ठीचा उत्साह पाहायला मिळतोय, भक्तीचा सागर लोटलेला आहे. अशीच माहिती आपण तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.